मी संगीता पाचंगे नव महाराष्ट्र चॅनलमधून बोलत आहे। आता श्याम जगताप हे प्रभाग क्रमांक 29 मधनं इच्छुक आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। तर तुम्ही आता मला विचारायचं आहे की आपण ह्या फोटोवरती एकीकडे शंकर शेठ आणि एकीकडे विठ्ठल नाना काटे यांचा फोटो लावला आहे, तर आपण नक्की कोणत्या पक्षाकडनं इच्छुक आहात? तुम्ही पाहता आता महायुतीचं सरकार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आणि शिंदेंची शिवसेना ही एकत्र आहे आणि उमेदवार भरपूर असल्या कारणाने कोणची उमेदवारी मिळेल हे अजून निश्चित झालेलं नाही। ह्या कारणानं आम्ही भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षाकडे उमेदवारी मागत आहे। जी उमेदवारी आम्हाला मिळेल त्या पक्षातून आम्ही निश्चित ह्या ठिकाणी पिंपळेगुरूच्या विकासासाठी पिंपळेगुरू प्रभाग क्रमांक 29 मधून निवडणूक लढणार आहे असा आमचा निश्चय आहे। आणि गेले आणि ही सगळी घोषणा व हे पब्लिक खरोखरच तुमच्यावरचं प्रेम दिसून येत आहे। गेल्या वेळेच्या मतदानामध्येही तुम्हाला भरघोस अशी वोटिंग पडलं होतं, मग आता तुम्ही त्याच्यावरती लिहिलं पण आहे नवीन बदल, तर तुम्ही नवीन तुमचं व्हिजन काय असणार आहे ते 2 शब्दात सांगा। मला असं वाटतं प्रत्येकाला या ठिकाणी पिंपळेगुरूमधून चान्स मिळाला पाहिजे। अनेक जण या ठिकाणी काम करीत असतात समाजात, परंतु अनेक इच्छुक आहे। प्रत्येकाला वाटतं की मला उमेदवारी मिळून पिंपळेगुरूच्या विकासात माझाही काहीतरी खारीचा वाटा असावा। ह्या अनुषंगाने सर्व उमेदवार आम्ही या ठिकाणी आहे, त्यामुळं जी उमेदवारी मिळेल त्याच्यावर आमचा भर असेल। आणि गेल्या टायमाला मी देखील या ठिकाणी निवडणूक लढलो होतो, परंतु माझा निसटता पराभव या ठिकाणी झाला। 9 ते 9.5 हजार मतदान मला या ठिकाणी ह्या मतदारांनी ग्रामस्थांनी दिलेला आहे। त्यांचा आशीर्वाद पाहता नक्कीच येणाऱ्या काळात माझा विजय निश्चित आहे। धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा। आता सगळ्यांचे लाडके असे तानाजी भाऊ 2 शब्द बोलतील। आपणही इच्छुक आहात, तर आपण काय सांगताल? श्यामभाऊ आणि मी आणि आमचे कोळप सर असतील, आम्ही तिघं गेल्या 8-10 वर्षापासून एकत्र काम करत आहोत आणि ही निवडणूक एकत्र लढणार आहोत। नक्कीच। आणि मग तुम्ही पण गेल्या वेळेस इच्छुक होता, मग आता तुम्हाला जर तुम्ही नगरसेवक झाला तर तुम्ही काय म्हणजे कामं करता प्रभागाचा विकास हेच आमचा ध्यास राहील। प्रभागामध्ये जी प्रलंबित कामं आहेत, पाण्याचे काही प्रश्न असतील, काही स्वच्छतेचा अभाव असेल किंवा ट्रॅफिकची मोठी समस्या आहे, याच्यावर आम्ही काम करा आणि निश्चित तो सोडवण्याचा प्रयत्न करणार। आजचे जे उमेदवार आहेत आणि जय आणि विजय ह्या चाणक्य नीतीतून जे उमेदवार दिले जातील ते नक्कीच निवडून येतील। सगळ्यात महत्त्वाचं ह्या उमेदवारांचं सांगायचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रादेशिक पक्ष असो किंवा राष्ट्रीय पक्ष असो, त्यांचा तारणहार आमदार म्हणजे स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप होते आणि त्यांच्या तालमीत तयार झालेला जेवढे उमेदवार उभे राहतील ते नक्कीच पिंपरी चिंचवड जसं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये विकास मॉडेल आहे, तसं शंकर जगताप यांनी MPSC आणि UPSC पास केली म्हणजे कशी, तर पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक प्रमुख असताना आपला उमेदवार निवडून आणला। नंतर खासदारकीला पण त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली निवडणूक त्यांनी तो निवडून आणला। म्हणजे एवढा सक्षम भाऊंच्या अंडर तयार झालेला सक्षम सुशिक्षित आमदार आपल्याला भेटला आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे निष्कलंक आहेत, कुठलाही त्यांच्यावर डाग आत्तापर्यंत ऐकलेला नाही, अशांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत, त्यामुळं आपल्या महाराष्ट्राचा विकास नक्कीच होणार। म्हणून आपले आमदार जे उमेदवार देतील त्यांना आम्ही प्रचंड बहुमताने निवडून देऊ असं मी सगळ्यांच्या वतीने तुम्हाला आश्वासन देतो। धन्यवाद। आता कोळपताई बोलतील।
जर आम्हाला संधी मिळाली तर आम्ही नक्कीच विकास करू, एवढेच मी बोलते. धन्यवाद ताई.